हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया, आजचं रुटीन काय काय आहे। आणि फायनली ते वेळ आली, फौजी आज निघाले आहे त्यांच्या कामासाठी बाहेर। त्यांची पॅकिंग वगैरे तर सगळी झाली होती, आता बाकी काही गोष्टी छोट्या मोठ्या राहिल्या होत्या ना, ते फौजी चेक करत होते सगळे घेतले का। आणि चला काही नाही, आता ते निघाले आहेत। मला स्वयंपाक पण बनवायचा होता, एका साईडला माझा स्वयंपाक चाललाय। अर्णवनं शूट घेतलं होतं, काही काही गोष्टी त्याने शूट केल्या आहेत त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे। आणि फौजी चेक करत होते की सामान किती वज्जा आहे, घेऊन जाता येईल की नाही। अजून त्यांची स्लीपिंग बॅग वगैरे राहिली होती, ह्या सगळ्या गोष्टी एकत्रच ठेवत आहेत आणि चेक करत आहेत किती सामान घेतले। आणि फौजींना घेऊन जाण्यासाठी मी स्वयंपाक बनवत आहे। आणि आता मला वाटतं 4-4:30 वाजले होते। आणि फौजींसाठी मी चपाती भाजी लेमन राईस ह्या सगळ्या गोष्टी बनवून देणार आहे, जसं की त्यांना पुरेल व्यवस्थित ट्रेनमध्ये खाता येईल। चला तर आता फौजींचा टिफिन पॅक करूया। ह्याच्यामध्ये मी लेमन राईस वगैरे पॅक केला होता आणि बाकी मी गवारीची भाजी बनवली होती। गावावरून पप्पाने गवारीची शेंगा वगैरे आणल्या होत्या, त्याची छान अशी मी भाजी बनवली। एका साईडला माझ्या चपात्या पण चालल्यात आणि आता मी फौजींपुरत्या चपात्या बनवल्या, बाकीची कणिक ठेवली। जेव्हा आम्ही संध्याकाळी जेवण करेल ना तेव्हाच मग मी बाकीच्या चपात्या बनवीन, आता फक्त मी फौजींसाठीच बनवणार होते। चला तर आता पटपट चपाती वगैरे बनवून घेऊया। आणि घरामध्ये ना वातावरण सगळं शांत होतं, कारण फौजींना पण वाईट वाटत होतं, अर्णव पण रडत होता। कुणाला अजून लहान आहे, कुणाला काही गोष्टी अजून समजत नाहीत, पण आणि कसं आता बरोबर राहिलो ना भरपूर दिवस, त्यामुळे फौजी आता चालल्या तर वाईट वाटते। फौजींना पण आता वाईट वाटते, मुलांची वगैरे सवय झालती, कामावरून आलं की मी असायची, कधी मुलं, हे सगळं असं छान वाटतं, एकत्र राहत होतो। पण आता काय नाही, काम आहे तर गेलंच पाहिजे, थोडा दिवसच, परत काय आम्ही सगळे आहेत बरोबर। आता इथं मी फौजींना त्यांचा टिफिन वगैरे पॅक करून देत आहे, सांगत पण होती ह्या गोष्टी सगळ्या दिल्या आहेत व्यवस्थित म्हणजे ठेवा। आणि फौजी म्हणतो ते भाजी वगैरे जास्त ना लिक्विड वगैरे देऊ नको, कारण कपड्यात वगैरे सांडलं तर सगळे कपडे खराब होतील। तर मी म्हटलं पेपर वगैरे पण घेऊन जावा, जसं की सीटवरती जेवण वगैरे करताना जास्त सीट खराब होत नाही, तर त्यांना मी पेपर वगैरे पण दिल्या। आणि आपल्या ज्या चपात्या वगैरे आहेत ना त्या पण मी रॅपरमध्ये गुंडवून दिल्या होत्या, कारण फौजी म्हटले डबे वगैरे जास्त देऊ नको, ते मी डबे ठेवणार कुठं। तर मी लेमन राईसचा आणि भाजीचा एक डबा दिला होता आणि चपात्या वगैरे ना फॉलिंग पेपरमध्ये अशा फोल्ड करून दिल्या। आता इथं बघतायत फौजी आणखी काय राहिलं का, आणि कसं आपण घरातनं जासपर्यंत आपल्याला वाटतं आपलं काय राहिलंय की अशा खूप अशा गोष्टी असतात। सगळ्या फौजी चेक करत होते की सगळं घेतलं की नाही। चला तर आता करा ब्लॉग कंटिन्यू, बघूया। आणि आता इथं फौजींची पॅकिंग वगैरे झाली, आता निघायची वेळ आली होती। आणि एका साईडला ना अर्णव खूप रडत होता, कारण अर्णवला तर सगळं कळतंय की नाही का पप्पा नसल्यानंतर कसं काय। कुणाला अजून लहान आहे, कुणाला सगळ्या गोष्टी अजून कळत नाहीत, पण अर्णवला ना खूप फील होत होतं की पप्पांशिवाय कसं राहायचं मम्मा। मला पण रडू येत होतं, पण मी पण कंट्रोल केलं, कारण मी जर रडले तर म्हटलं आणि अर्णवला जास्त वाईट वाटेल। कुणाला तर असं तर इकडे तिकडे खेळत होता, पण मी जर रडले असते ना कुणाला पण खूप वाईट वाटलं असतं। मी पण स्वतःला कंट्रोल केलं। इथं फौजी पण खूप इमोशनल झाले होते, कारण त्यांना पण वाईट वाटत होतं की अर्णव रडतोय। पण चला काही नाही, आता काम आहे तर त्यांना गेलंच पाहिजे। काही गोष्टी फौजींनी समजून सांगितल्या की व्यवस्थित राहावा, जास्त टेन्शन घेऊ नका, कारण प्रत्येक वेळेस असं होतं फौजी काही ना काहीतरी कामासाठी बाहेर जातात तेव्हा मी खूप आजारी पडते। पण ह्यावेळेस फौजींनी सांगितलं होतं जास्त टेन्शन घेऊ नको, फक्त मुलांच्याकडे लक्ष दे, व्यवस्थित राहावा। आणि बरोबर आहे, फौजी पत्नीचं एक कर्तव्य आहे की फौजी पुढे देशासाठी सेवा करण्यासाठी गेले आहेत तर पाठीमागं मुलाबाळांचं बाकीच्यांचं सगळ्यांचं ध्यान ठेवायला पाहिजे आहे, लक्ष ठेवायला पाहिजे। जसं फौजी त्यांची ड्युटी पार पाडत आहे तसे मी पण माझं कर्तव्य घरामध्ये पार पाडणार, सगळ्या गोष्टी व्यवस्थित अरेंज करीन। आणि आता बघा फौजी निघाले होते आणि फौजींच्या बॅगा जास्त होत्या, तर फौजी म्हटले काही बॅगा मी म्हणजे ठेवून येतो बस स्टॉपवरती, त्याच्यानंतर परत फौजी पाठीमागं येतील आणि ज्या काही बॅगा शिल्लक आहेत त्या परत घेऊन जातील। आणि परत येताना फौजी त्यांचे दोस्त वगैरे घेऊन येतील, जसं की स्कूटी आणायला आपलं बरं पडेल। तर आता फौजी इथं निघाले आहेत, त्यांच्या बाकीच्या बॅगा अजून आहेत तर पाठीमागं येतील। चला तर आणि इथं बघा कुणाला जास्त काही फीलच होत नव्हतं, कारण त्याला एवढं काही माहीतच नाही काही चाललंय। आता ना फौजी गेल्यात बाकीच्या बॅगा ठेवायला, अजून 2 बॅगा शिल्लक आहेत, ही एक आणि एक जेवणाची।
येतील पाठीमागं घेऊन. चला तर आता ही पण बॅग मी खाली ठेवून येते. आणि आता फौजींना बाय बाय केलं. त्यांच्या काही बॅग वगैरे राहिल्या होत्या ना, ते फौजी आता घेऊन गेले. आणि चला म्हटलं मी किचन वगैरे आवरतो. फौजींना जाताना टिफिन वगैरे बनवला होता, तर भांडी भरपूर झाले होते. तर चला म्हटलं भांडी क्लीन करून घेऊया. नंतर मला संध्याकाळचा पण स्वयंपाक बनवायचा होता आमच्यासाठी. आता मी फक्त फौजींसाठी स्वयंपाक बनवून दिला, कारण थंडी आहे. एवढा लोक स्वयंपाक बनवून तर काय करायचं, थंड पडून जाईल. तर आता इथं मी पटपट किचन वगैरे क्लीन करून घेते. त्याच्यानंतर ना मी बाकीची कामं पण आवरेल. आणि माझे पप्पा आणि कुणाल पार्कमध्ये गेले होते. अर्णव इथं माझ्यासोबत आहे. अर्णवचं चाललं होतं माझ्यासोबत गप्पा वगैरे मारायचा आणि व्हिडिओ पण घेत आहे. चला तर आता पटपट मी सगळं किचन वगैरे क्लीन करून घेते आणि नंतर बोलते. आणि आता किचनचं वगैरे आवरून मला कपडे वगैरे फोल्ड करायची होती. आणि आता इथं मी कपडे वगैरे घेऊन आले. त्याच्यानंतर म्हटलं चला लगेच कपडे वगैरे फोल्ड करून घेऊया. आणि आता 1-2-3 दिवस थोडंसं वाईट तर वाटतेच, कारण सवय झालेली असते फौजींची. आता येतील, त्यांचं टाईम झाले, आता येतील असं आपल्याला वाटत असतंय. पण आता गेले आहेत, त्यामुळे थोडं 2-3 दिवस वाईट वाटेल. आणि जेव्हा मला जास्त मन दुःखी असतं, उदास वाटत असतं ना, तेव्हा जास्त करून मी कामामध्ये व्यस्त राहण्याचा प्रयत्न करते. कारण कामामध्ये जास्त स्वतःला गुंतवून घेतलं ना, मग जास्त लक्ष जात नाही. चला तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्याने खूप सगळं प्रेम करा, मोठ्याने खूप सगळा आशीर्वाद द्या. भेटूया अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. ओके बाय. जय महाराष्ट्र. बाय बाय. आणि नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा कमेंटमध्ये. चला तर मग बाय बाय.